बातमी जळगावमधून आहे आणि जळगावमध्ये ही इमारत दुर्घटनेच्या संदर्भातलीच आहे ही बातमी। जळगाव नगरपालिकेच्या इमारतीचा भाग कोसळलेला आहे। त्यात जीवितहानी टळल्यानं प्रशासनानं समाधान व्यक्त केलंय। मात्र पालिकेच्या कामकाजावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय, ते टाळता येणार नाही। सदर इमारतीमध्ये कुठलंही कार्यालयीन कामकाज सुरू नव्हतं। मात्र जळगाव नगरपालिकेचे साफसफाई लागणारं साहित्य घेण्यासाठी तिथे होते। घटनेनंतर परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशबंदी करण्यात आली आहे। बातमी जळगावमधून आहे आणि जळगावमध्ये ही इमारत दुर्घटनेच्या संदर्भातलीच आहे ही बातमी। जळगाव नगरपालिकेच्या इमारतीचा भाग कोसळलेला आहे। त्यात जीवितहानी टळल्यानं प्रशासनानं समाधान व्यक्त केलंय। मात्र पालिकेच्या कामकाजावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय, ते टाळता येणार नाही। सदर इमारतीमध्ये कुठलंही कार्यालयीन कामकाज सुरू नव्हतं। मात्र जळगाव नगरपालिकेचे साफसफाई लागणारं साहित्य घेण्यासाठी तिथे होते। घटनेनंतर परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून प्रवेशबंदी करण्यात आली आहे।